मंदिर निर्माण प्रकरणातील कथित देणगी घोटाळ्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आवाहनानंतर आता याचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यातही उमटत आहेत। बीडच्या अंबाजोगाईत महाविकास आघाडीतील शिवसेना, उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राम रक्षा आरती आंदोलन केलंय। भाजप सरकार राम मंदिराच्या पवित्र देणगीचा गैरवापर करून आमदार खासदार फोडत असल्याचा गंभीर आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारवर तीव्र शब्दात हल्लाबोल केलाय। आज अंबाजोगाई शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं रामरक्षा आरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि आपण पाहिलं तर संबंध देशभरामध्ये ज्या पद्धतीनं राम मंदिराची उभारणी झाली आणि त्या उभारणीमध्ये सर्वसामान्य माणसानं जे काही त्या ठिकाणी दान दिलं, माझ्यापूर्वी या ठिकाणी मदनरावजी परदेशी या ठिकाणी बोलत असताना सांगत होते की सर्वसामान्य लोक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांनी आपल्या स्वतःचे खाऊचे पैसे त्या ठिकाणी राम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्या ठिकाणी टाकले होते, दान म्हणून टाकले होते। परंतु काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली आणि त्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं त्या ठिकाणी उघडकीस आलं। खरोखरच या ठिकाणी ही घटना खऱ्या अर्थानं माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे आणि ज्या पद्धतीनं भाजप सरकार या देशामध्ये, राज्यामध्ये हिंदूच्या नावाखाली ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे, जातीमध्ये, धर्मामध्ये भेदभाव करून त्या ठिकाणी सर्व अस्थिर वातावरण त्या ठिकाणी निर्माण करत आहे। खऱ्या अर्थानं जर आज लोकांच्या, सर्वसामान्यांच्या काय गरजा आहेत, तर जे नीटचा पेपर या ठिकाणी फुटला आणि 22 लाख 23 लाख विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, TET सारखा पेपर फुटला, त्या ठिकाणी MPSCचा पेपर त्या ठिकाणी फुटला, हे या पद्धतीचं राजकारण, या पद्धतीचा कारभार भाजपच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आज पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हमी भाव, जे काही पीक आहे त्याला हमी भाव नाही, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय या ठिकाणी आहे, त्या कर्जमाफीच्या संदर्भात ज्या पद्धतीची आट टाकलेली, ती जाचक आट टाकली, ज्याच्यामुळं कुणाच शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होणार नाही, अशा पद्धतीचं राजकारण, समाजकारण या ठिकाणी या राज्यामध्ये, देशामध्ये सुरू आहे। आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी ज्यावेळेस कर्जमाफी दिली, ते सरसगट 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली, त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळाला आणि ही जी फसवी कर्जमाफी आहे, याच्या माध्यमातून एकाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होणार नाही। त्यामुळं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि सर्वसामान्य माणसाचा जो आवाज आहे, जे रामभक्त आहेत त्यांचा जो आवाज आहे, त्यांच्या ज्या दानाचा, जे त्यांनी दान केले त्याचा जो दुरुपयोग झाला, त्याला त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे आणि राम भक्ताला या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी रामरक्षा आरतीचं या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे। खरोखरच या माध्यमातून सर्वसामान्य माणसं हे ओळखून या ठिकाणी सुटलेलं आहे, सर्वसामान्य माणसाला हे कळालेलं आहे की भाजपचं कशा पद्धतीची या ठिकाणी नीती आहे। फक्त समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये भांडणं लावायचे आणि आपण त्या ठिकाणी राजकारण करायचं, पण हे लोकांना समजल्यामुळे येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये लोक त्यांना त्या ठिकाणी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी मानसिकता या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची झालेली आहे। शहरामध्ये राम रक्षा आरती या ठिकाणी बसस्टँड समोरील हनुमान मंदिरात करण्यात आली। आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर जो राम रक्षा आरती आणि या भाजपनं ज्या दानपेटीची चोरी केली, त्या चोरीच्या विरोधात जनजागृती करणे, कारण ह्यांनी दानपेटी फोडली, ह्यांनी तुम्हाला सांगतो नीट पेपर फोडला, TET पेपर फोडला, सर्वसामान्य गरिबाच्या गॅसची वाढ केली। तुम्हाला सांगतो राम मंदिर बांधण्यासाठी अंबाजोगाई शहरातून आम्ही राम भक्तांनी त्यावेळेस गल्लोगल्ली फिरून, शाळेत फिरून पैसे केले। एवढंच नाही तर लहान विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे सुद्धा या राम मंदिरासाठी दिले आणि तसे राम मंदिरावर या अमित शहानं, मोदीनं यांचे सेक्रेटरी नेमून त्या ठिकाणी हजारो कोटी रुपये यांनी या ठिकाणी खाल्लेले आहेत आणि त्या हजारो कोटी रुपयावरच आमच्या शिवसेनेचे खासदार फोडायलेत, आमदार फोडायला लागलेत, हे काम जे करायला लागलेत हे चोर आहेत। अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार हे चोर आहेत आणि यांना जोड्यानं मारण्याचं काम आता आम्ही राम भक्त करणार आहेत।
आज तुम्हाला सांगतो, या अमित शहा आणि नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये या देशामध्ये जर कोणी आवाज उठवला असेल तर राम भक्त आमचे उद्धवजी ठाकरे या हनुमानानं आवाज उठवला आणि त्यांच्या डोक्यामध्ये उद्धव ठाकरे गदा टाकल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि भविष्यामध्ये या भाजपवाल्याला आम्ही सवो की पळो करून या चोरांना सोडणार आहोत। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।